शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता, तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हित करता। इसवी सन 1776 ते 1863 मध्ये विठ्ठल अनंत पिंपळगावकर हे मातृपितृभक्त असल्यामुळे त्यांनी आपल्या आईवडिलांना कावडीत बसवून यात्रा करविल्या, म्हणून त्यांचे नाव कावडीबुवा असे पडले। गालव क्षेत्रात स्वतः श्री दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन देऊन कीर्तन आणि ग्रंथलेखन यांची आज्ञा केली असे सांगतात। पुढे ते बडोद्याला गेले, तिथे त्यांनी मोठा शिष्य समुदाय मिळवला। त्यानंतर त्यांनी श्रीराम व विठ्ठल रखुमाई यांची मंदिरे बांधली। आषाढ शुद्ध अष्टमी ही त्यांची पुण्यतिथी होय। त्या दिवशी बडोद्याला मोठा उत्सव साजरा केला जातो। अनंत सुताने रचलेला महत्त्वपूर्ण ग्रंथ श्री दत्तप्रबोध हा आहे। या ग्रंथाचे एकूण 61 अध्याय असून ओवी संख्या सुमारे 14,236 इतकी आहे। त्यात श्री दत्तात्रेयांची अवतारकथा व रसाळ चरित्र यांचे वर्णन आहे। त्यानंतर 36 ते 50 अध्यायांपर्यंत मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ इत्यादी नाथांच्या कथा आहेत। ग्रंथाची भाषा प्रसन्न व हृदयस्पर्शी आहे। हा प्रासादिक ग्रंथ श्री दत्तात्रेयांनीच वदविलेला असून त्यांची ती वाङ्मयी मूर्ती आहे अशी सांप्रदायिक दत्तभक्तांची श्रद्धा आहे। आणि या ग्रंथाच्या पारायणाने आणि वाचनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात हा दत्तभक्तांचा अनुभव आहे। आता तुम्हाला या ग्रंथाबद्दल आणि यांच्या लेखकाबद्दल थोडंसं सांगतो। परम भागवत अनंतसूत विठ्ठल उर्फ कावडीबुवा हे मूळचे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिसा पिंपळगावचे राहणारे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण। हे गाव हांगा नदीच्या तीरावर आहे। यांचे गोत्र भारद्वाज। पिसा पिंपळगावचे हे वतनदार कुलकर्णी होते। यांचा निश्चित जन्मशक उपलब्ध नाही, पण इसवी सन 1795 ते 1797 मध्ये त्यांचा जन्म झाला असावा असे जुन्या कागदपत्रांवरून समजते। या गावाव्यतिरिक्त आणखी 3 गावची कुलकर्णीपणाची वतनदारीही त्यांच्याकडे होती। त्यांचे संपूर्ण नाव विठ्ठल अनंत पिंपळगावकर। सदा सर्व काळ ईश्वर चिंतनात राहून वतनदारीचे काम ते पाहत असत। त्यांच्या मातोश्रींचे नाव राधिका। हे आपल्या मातापित्यांची सेवा पूर्वकाळच्या श्रावण पुंडलिकाप्रमाणे करीत होते। आपल्या पिताजींनाच ते गुरुस्थानी मानित। यावरून त्यांचे वडिलांचा परमार्थ मार्गात केवढा दांडगा अधिकार होता हे आपल्याला दिसून येते। वृद्धापकाळी त्यांचे मातापित्यांनी काशी यात्रेस जाण्याची मनीषा प्रकट केल्याबरोबर दोघांना विठ्ठलबुवांनी कावडीमध्ये बसून यात्रा केली, म्हणून त्यांना कावडीबुवा असे लोक म्हणू लागले आणि तेच नाव रूढ झाले। वडिलांचे आज्ञेप्रमाणे विठ्ठलबुवा आपल्या मात्यापित्यास कावडीत बसून नाना प्रकारची तीर्थक्षेत्रे करीत। बरोबर सामान वाहण्यासाठी एक नोकर व एक घोडा असे घेऊन मुक्काम दर मुक्काम करीत विष्णुपदी आले असता त्यांचे मातोश्रींचे तेथेच निर्याण झाले। आधीच आनंदबुवा विरक्त होतेच, त्यात पत्नीच्या निर्णयामुळे संसार बंधनातून ते पूर्ण मुक्त झाले असे जाणून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली। पण वाराणसीला आल्यानंतर अनंतबुवांचेही निर्याण झाले। तेव्हा विठ्ठलबुवांनी त्यांना गंगेमध्ये जलसमाधी दिली व रिकाम्या झालेल्या कावडीमध्ये श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती ठेवून पुढील तीर्थयात्रा केली। सतत भगवान दत्तागुरूंचे नामस्मरण करीत यात्रा करीत असताना विठ्ठलबुवांचा मुक्काम हा गालव क्षेत्री आला। त्यावेळी दत्त जयंतीचा उत्सव चालू होता। अशा मंगल प्रसंगी प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांनी विठ्ठलबुवांना ब्राह्मण वेशाने दर्शन देऊन श्री दत्तप्रबोध या सर्वांग सुंदर ग्रंथाची रचना करण्याची अनुज्ञा दिली व मुखामध्ये रात्रो प्रसाद म्हणून तांबूल घातला। तरीसुद्धा या दिव्य ग्रंथाची रचना आपल्या हातून होईल किंवा कसे याबद्दल साशंकता निर्माण झाल्या कारणाने प्रत्यक्ष लेखन विठ्ठलबुवांच्या हातून सत्वर होईना, तेव्हा प्रभू पुन्हा विप्रवेशाने प्रकट झाले व निसंदिग्ध आश्वासन दिले की मी संपूर्ण सहाय्य करणार आहे, तेव्हा शीघ्र लेखनास सुरुवात करावी। प्रभूंचे असे वरदान मिळाल्यानंतर मात्र विठ्ठलबुवांनी श्री दत्तप्रबोध ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली।
एकापेक्षा एक असे सरस अध्याय फार जलद गतीने लिहिले जाऊ लागले. असे 40 अध्यायांचे लेखन इंदोर येथे केल्याबद्दलचा उल्लेख 61वा अध्याय त्यातील ओवी क्रमांक 286 मध्ये आहे. ओंकार अवंतिका मध्यस्थाना इंद्रपूर्णामाभिधान तेथे 40 अध्याय संपद होणं साधिले प्रयाण तेथोनी. असे 40 अध्याय पूर्ण केल्यानंतर थोडी द्वारावती यात्रा करावी असे त्यांच्या मनात आले व त्यानिमित्ताने त्यांचे बडोद्याला आगमन झाले. तेथील वातावरण संत मंडळींचा सहवास याने प्रसन्न झाल्यामुळे कावडी बुवांनी बडोद्यालाच कायमचे वास्तव्य करण्याचे निश्चित केले व तेथे श्रीराम मंदिरामध्येच श्री विठ्ठल व रखुमाईची मूर्तींची स्थापना करून श्री दत्तप्रबोध ग्रंथाचे राहिलेले 21 अध्यायांचे लेखन बडोद्याला पूर्ण केले. हा संपूर्ण ग्रंथ इसवी सन 1860 मध्ये म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा भृगुवारी शके 1782 रोजी पूर्ण झाला. ईश्वर सेवेत बडोद्याला मुक्कामी निमग्न असतानाच श्री विठ्ठलबुवा संवत 1919 आषाढ शुद्ध अष्टमीस वैकुंठवासी आले. ते जरी पार्थिव देहाने आपल्यामधून गेले असले तरी ग्रंथरूपाने सतत आपल्यासोबत आहेत व भाविकांना आपल्या अस्तित्वाची जाणीव नित्य करून देत असतात. श्री दत्त सांप्रदायिकांना जसे श्री गुरुचरित्र, श्री दत्त महात्म्य, श्री गुरुलीलामृत ग्रंथ वेदतुल्य वाटतात, त्याचप्रमाणे हा दिव्य ग्रंथ अत्यंत प्रासादिक आणि शक्तिशाली असून ग्रंथाची भाषासुद्धा साधी, सरळ व सोपी अशी आहे. काही योगाचे व तत्वज्ञानाचे अध्याय सोडले तर हा ग्रंथ अबालवृद्धांना सहजतया समजू शकतो इतका सोपा आहे. या व्यतिरिक्तही कावडीबुवांनी करुणाष्टके, आरत्या, पदे वगैरे काही स्फुट रचना केली आहे. बडोद्याला श्री कावडीबुवांचे मंदिर चौखंडी रोडवर आहे. त्यांची पुण्यतिथी आषाढ शुद्ध अष्टमीस येत असल्याने पुण्यतिथी महोत्सव आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून अष्टमीपर्यंत साजरा केला जातो. त्यावेळेला नामसंकीर्तन, श्री दत्तप्रबोध ग्रंथाचे पारायण, प्रवचने, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होत असतात. आषाढ शुद्ध नवमीस श्रींची पालखी मिरवणुकीने निघून श्री विठ्ठलबुवांचे समाधीपर्यंत जाऊन परत फिरते व पौर्णिमेस श्रींचा गोपालकालाही होतो. श्री कावडीबुवांनी आपले आतेबंधू श्री गोपाळबुवा यांना बोलावून बडोद्याच्या मंदिराची सर्व व्यवस्था त्यांच्यावर सोपविली. गोपाळबुवाही अत्यंत प्रेमळ व निस्सीम उपासक होते. भजनात निमग्न राहून चारीधाम यात्रा केल्या व शेवटी चातुर्ताश्रम घेऊन बडोद्यालाच समाधिस्थ झाले. त्यांची समाधीही कावडीबुवांच्या मंदिरातच आहे. त्यानंतर त्यांचे चिरंजीव भगवत भक्त श्री शंकरबुवा यांच्याकडे मंदिराची व्यवस्था आली. हे सुद्धा महान उपासक आणि प्रसिद्ध कीर्तनकार होते. बडोदा नरेशांच्या तर्फे श्रावण महिन्यात कीर्तन परीक्षा होत असत. त्यामध्ये हे परीक्षकही होते. यावरून शंकरबुवांचा अधिकार केवढा मोठा होता हे आपल्याला दिसून येते. ग्वाल्हेर नरेश श्रीमंत माधवराव महाराज शिंदे यांचे येथे प्रतिवर्षी श्री गणेश उत्सवात नामसप्ताह होत असे. त्यांच्या मंडळाचे अध्यक्षस्थान श्री शंकरबुवांचे पंडित करीत असत. बडोदा नरेश श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांचे वडील बंधू श्रीमंत संपतराव महाराज गायकवाड यांचे श्री शंकरबुवांवर फार प्रेम आणि लोभ होता. अशा प्रकारे ईश्वर सेवेत कालक्रमणा चालू असताना इसवी सन शके 1872 कार्तिक शुद्ध पंचमीस सोमवारी श्री शंकरबुवा बडोदा मुक्कामी हृदयविकाराने वैकुंठवासी झाले. श्री कावडीबुवांनी पुत्रवत पालन केलेले त्यांचे भाचे माननीय श्री सुंदरनाथ माधवराव व श्री जगन्नाथ माधवराव राजापूरकर या बंधूंकडे जाते. श्री शंकरबुवा यांच्याकडे नंतर मंदिराची व्यवस्था पाहण्याचे कार्य आले आहे. हे कार्य मोठ्या प्रेमाने व निलरसपणे करीत असतात. आषाढी उत्सव, रामनवमी उत्सव वगैरे समारंभातही एक विचाराने व अत्यंत दक्षतेने ते काम करीत असतात. तर दत्तप्रबोध ग्रंथाची रचना करणाऱ्या कावडीबुवांची कथा सांगितल्यानंतर मी आता तुम्हाला दत्तप्रबोध या ग्रंथाचे सप्ताह पद्धतीने त्याचबरोबर 15 दिवसात पारायण कशा पद्धतीने करावे याचे सविस्तर मार्गदर्शन करतो. श्री दत्तप्रबोध ग्रंथ हा दत्त संप्रदायावर एक अप्रतिम आणि शक्तिशाली ग्रंथ असल्यामुळे श्री दत्तभक्तांनी गुरुचरित्र या ग्रंथाप्रमाणे का होईना पण याचे नित्य वाचन आणि पठण ठेवावे. त्यायोगे
त्यांच्या मनामध्ये भगवान दत्तात्रेयांसंबंधी अत्यंत प्रेम निर्माण होईल व त्यांची कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असे वरदान प्रत्यक्ष दत्तगुरूंनीच या ग्रंथास दिले आहे. हा ग्रंथ आणि या ग्रंथाला वाचावयाची सप्ताह पद्धती आणि पारायण पद्धती आता मी तुम्हाला सांगतो. बघा, ज्या दत्तभक्तांना सप्ताह पद्धतीने वाचन करायचे असेल त्या दत्तभक्तांनी काय करावे, तर एकूण 7 दिवस आहेत आणि एकूण 7 दिवसात सुमारे 14,236 ओव्या आपल्याला म्हणायच्या आहेत. तर अशा वेळेला पहिल्या दिवशी प्रथमोध्यायापासून ते 9व्या अध्यायांपर्यंत आपल्याला वाचन करायचे आहे. दुसऱ्या दिवशी 10व्या अध्यायापासून ते 19व्या अध्यायांपर्यंत आपल्याला वाचन करायचे आहे. तिसऱ्या दिवशी 20व्या अध्यायापासून सुरुवात करून 29व्या अध्यायापर्यंत वाचन करून तिसऱ्या दिवसाची समाप्ती करायची आहे. चौथ्या दिवशी 30 अध्यायापासून ते 40 अध्यायापर्यंत आपल्याला या पोथीतले वाचन करायचे आहे. पाचव्या दिवशी अध्याय 41व्या पासून वाचन सुरू करून अध्याय 48 पर्यंत आपल्याला ते समाप्त करायचे आहे. तर 6व्या दिवशी 49व्या अध्यायापासून ते 55 अध्यायापर्यंत आपल्याला वाचन करावायचे आहे. आणि शेवटच्या 7व्या दिवशी 56व्या अध्यायापासून ते 61व्या अध्यायांपर्यंत आपल्याला वाचन करायचे आहे. ज्या महान भक्तांना प्रातःकाळी वाचन करण्यासाठी वेळ मिळत नाही किंवा पारायण आणि सप्ताह वाचन करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नसेल, माझे एक नम्रपणे सांगणे आहे की त्यांनी दर सायंकाळी स्वच्छ हातपाय धुवून थोडे 4 ओव्यांचे जरी पठण आणि नित्य वाचन जरी ठेवले तरी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आता 15 दिवसात कशा पद्धतीने पारायण करावे या संदर्भात मी तुम्हाला मार्गदर्शन करतो. तर बघा, पहिल्या दिवशी अध्याय 1 ते अध्याय 4 एवढे वाचावे. दुसऱ्या दिवशी अध्याय 5 ते अध्याय 9. तिसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक 10 ते अध्याय क्रमांक 14 पर्यंत वाचावे. चौथ्या दिवशी 15व्या अध्यायांपासून ते 19व्या अध्यायांपर्यंत वाचन करावे. तर 5व्या दिवशी 20व्या अध्यायापासून ते 24 अध्यायांपर्यंत वाचावे. 6व्या दिवशी अध्याय 25 ते अध्याय 29 पर्यंत वाचावे. 7व्या दिवशी अध्याय 30 ते अध्याय 35 एवढे वाचावे. 8व्या दिवशी अध्याय 36 ते अध्याय 40 एवढे वाचावे. 9व्या दिवशी अध्याय क्रमांक 41 ते अध्याय क्रमांक 44 इतके वाचन करावे. 10व्या दिवशी 45 अध्याय ते 48 अध्याय एवढे वाचावे. अध्याय 49वा 11व्या दिवशी वाचनाला सुरुवात करून 51 अध्यायांपर्यंत समाप्त करावा. तर 12व्या दिवशी अध्याय 52 ते 54 एवढे अध्याय वाचावेत. 13व्या दिवशी अध्याय 55 ते 57. 14व्या दिवशी अध्याय क्रमांक 58 आणि 59 आणि 15व्या दिवशी अध्याय क्रमांक 60 आणि शेवटचा अध्याय 61 असे एकूण 14,236 ओव्यांचे वाचन दत्तभक्तांनी करावे. तर अशा पद्धतीने साधकांनो मी तुम्हाला मार्गदर्शन केले की दत्तप्रबोध या परमप्रासादिक ग्रंथाचे 15 दिवसाचे पारायण किंवा सप्ताह वाचन कशा पद्धतीने आणि कशा अध्यायांच्या क्रमाने करावे. आशा करतो की हे केलेले मार्गदर्शन तुम्हाला समजले असेल. जे साधक प्रथमतः या व्हिडिओवर प्रगट झाले असतील अशा साधकांनी आपल्या कुटुंबाला सबस्क्राईब करावे आणि बाजूला विराजमान असलेल्या बेल नोटिफिकेशन आयकॉनला देखील इनेबल करावे, जेणेकरून भविष्यात अशाच महत्त्वाच्या माहितींवरील व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन अत्यंत जलद गतीने तुमच्या जवळ प्राप्त होईल आणि तुम्ही या व्हिडिओचा लाभ घेऊ शकता. तर दत्तभक्तांनो, पुढे भेटू अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओसह. आज्ञा असावी. इति श्री गुरु दत्तात्रेय प्रणमत्सु. श्री गुरुदेव दत्त.